विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा धक्का दिलाय। सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शहांसोबतच भाजपवरती हल्लाबोल केला। आता उलटा प्रवेश सुरू झालाय। कुणीही महाराष्ट्रात येऊन ठाकरे आणि पवारांना संपवण्याची भाषा करतं। हिम्मत असेल तर येऊन बघा, महाराष्ट्र कुणाला संपवतं ते पाहूया, तसं प्रतिआव्हान ठाकरेंनी अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांना दिलं। कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुडघे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुडघे यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। नागपूरला येऊन गेला हा बाजार गुडघा आणि आम्हाला खतम, म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर झालेले आहे। हिंदुत्वापासून दूरून उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय। त्यांना कटोरा घेऊन फिरावं लागतंय काँग्रेसच्या दारादारामध्ये, मला मुख्यमंत्री करा। पवार साहेबाकडे फिरावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा। पण इतक्या लाचारीमुळे लोक वापस गेले, इतक्या लाचारीमुळे लोक सोडून चालले आहे। मला वाटतं तर आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात। भाजपनं मिशन विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रावरती आपलं लक्ष केंद्रित केलंय आणि भाजपच्या सर्व नेत्यांसोबत अमित शहांची बैठक सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करून विधानसभेची रणनीती ठरवली जाणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत। मागच्या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीत भाजपनं 26 जागा लढवत 16 जागांवर विजय मिळवला होता। राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागलेत आणि आपल्या परिवारातील कुणाला तरी तिकीट मिळावं अशी नेत्यांची इच्छा असते आणि लोकसभेत भाजपनं तिकीट कापलेल्या प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी शक्यता आहे। त्यावरती आमदार पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। महायुतीमध्ये मलाच कुठे जागा नाहीये म्हणून मी विधान परिषदेवरती गेले। प्रीतम मुंडेंबाबत मी आता काही बोलणार नाही, त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होईल असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मी कुठली भाषा व्यक्त करू शकत नाही। माझी भूमिका सगळ्यांना माहित होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाही। मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली, असं ते चित्र आहे। तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही। पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे। विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असते तेव्हा लढू, तेव्हा संघटनेचं काम करायची गरज असते तेव्हा संघटनेचं काम करू। 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत। वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे। पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली। रश्मी शुक्ला यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता आणि त्यांच्यावर झालेले आरोप लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुका निष्पक्ष वातावरणात होणं अशक्य आहे, त्यामुळे शुक्लांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी पटोलेंनी केली। आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं आणि अपंग बांधवांनी मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या टेरेसवरती चढून ठिय्या आंदोलन केलं। अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, तर प्रहार संघटनेचं मंत्रालयाशेजारीही अपंग बांधवांकडून आंदोलन करण्यात येणार होतं, परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान इथे सोडलं।